सध्या मे महिन्यात जून सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। कधी घामाच्या धारा तर कधी गारवा असं विचित्र वातावरण बाहेर पाहायला मिळतंय। त्यातच मान्सूनपूर्व पावसानं राज्यात धुमाकूळ घातलाय। आजपासून पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। पुढचे 5 दिवस कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा धोका आहे? शेतकऱ्यांसाठी खरंच हे वातावरण चिंता वाढवणार आहे का? पाहूया। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्रकार वारे वाहत आहेत। याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये आज गारपिटींचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्टही देण्यात आलाय। 60 किमी वेगाने वारे वाहतील असंही सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। तसंच स्क्रीनवर दिलेल्या या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय।